या योजनेअंतर्गत आम्ही नवीन काय बदल केला, तो पहिला बदल असा केला की 5 वर्षाकरिता 10 लाखाचं कर्ज होतं, त्याचं व्याज परताना 3 लाख होतं. मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठक झाली. आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या योजनेमध्ये बदल करावा अशा प्रकारच्या आम्हाला सूचना दिल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये चर्चा केली आणि साधारण आम्ही 15 लाख म्हणजे 10 लाखाच्या जागेवरती आता योजना ही मे महिन्यानंतर ती 15 लाख करण्यात आलेली आहे आणि 5 वर्षाची जी योजना होती ती आम्ही 7 वर्ष केलेली आहे. जी आमची 15 लाखाची योजना आहे 7 वर्षासाठी, त्या योजनेअंतर्गत साधारण 4.5 लाख रुपयाचं व्याज परतावना हे 7 वर्षामध्ये त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आयर 2 ज्याला आम्ही गटकर्ज म्हणतो, त्या गटकर्जामध्येही 5 वर्षाची मर्यादा होती, तर त्या ठिकाणी आम्ही 7 वर्षाची केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी काही 50 लाखापर्यंतची योजना आहे ती योजना तितकंच मर्यादित केली. दुसरं एक अडचण अशी आली की आम्ही आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती. सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन, सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध. एक वेळ अवश्य संपर्क साधा. न्यू अभिव्यक्ती, गांधी रोड, पंढरपूर. प्रोप्रायटर डी गडम. मोबाईल नंबर 97 63 39 98 90. मी एफपीओ मधूनही कर्ज दिलं होतं, फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन, आणि या कंपनी अंतर्गत आम्ही साधारण महाराष्ट्रामध्ये 35 एफपीओना कर्ज दिलं होतं 10-10 लाख रुपयाचं. दुर्भाग्याने एकही प्रकरणामध्ये त्या लाभार्थ्यांनी आपल्या महामंडळाला परत कर्जफेड केलीच नाही. त्याच्यामुळे या योजनेअंतर्गत आम्ही ती योजना बंद केली आणि गटकर्जासाठीही जर कुणी त्या ठिकाणी इंटरेस्टेड असेल तर त्यांना बँकेमधून कर्ज आणि कर्जावरचं व्याज आम्ही महामंडळातून द्यायचं, आम्ही तो निर्णय त्या ठिकाणीच घेतला होता. नवीन योजनेमध्ये हा एक आम्ही थोडासा बदल केलाय की बरेचशा ठिकाणी जे छोटे मोठे व्यवसाय करणारी लोक आहेत त्याला आम्ही शहरी भागामध्ये त्यांची कर्जाची रक्कम फार कमी असते, अपेक्षा फार कमी आहे. वडापावची गादी, भाजी विक्रेता, त्याच्यानंतर छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक आहेत ज्यांना 1 लाखापासून 10,000 पासून 2 लाख, आणि म्हणून ती एक नवीन आम्ही स्कीम तयार केलेली आहे ज्याच्यासाठी आम्ही मागच्या काही महिन्यापूर्वीच त्याला महामंडळाच्या बोर्ड मीटिंगमध्ये मान्यता दिलेली आहे आणि त्या माध्यमातून सामान्य मराठा समाज जो छोटा मोठा व्यवसाय करतो त्याला 2 लाखापर्यंतचं विदाउट मॉर्गेज प्रमाणे त्या ठिकाणी बँकेमधून त्या ठिकाणी कर्ज घेता येईल 3 वर्षाकरिता. त्याचंही व्याज परतावना महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जाईल. याला अनुसरून जी व्यक्ती 3 वर्ष व्यवस्थितपणे व्याज परतावना परतफेड करेल त्यांना भविष्यामध्ये व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 15 लाखाचा योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. याचबरोबर एज्युकेशन लोन म्हणजे बऱ्यापैकी शैक्षणिक लोन आपण एखाद्या बँकेमधून घेतलं तर त्याचं व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल. पण त्याच्यामध्ये एक अट अशी आहे की आपण जर पाहिलं तर मागच्या काही वर्षामध्ये मराठा समाजासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक योजना आपण सारथीमधून सुरू केलेल्या आहेत. मध्ये एखाद्या तरुणांनी जर सारथीच्या योजनेचा लाभ घेतला तर त्याला या महामंडळाच्या योजनेअंतर्गत शैक्षणिक व्याज परतावना योजनेचा लाभ घेता येणार नाही, किंवा सरकारची कुठल्याही योजनेमध्ये जर त्यांनी लाभ घेतला तर त्याला लाभ घेता येणार नाही. हीच फक्त अट आहे. बाकी त्यानं 20 लाखापर्यंतचं कुठल्याही भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या एज्युकेशन ऍक्टिव्हिटीजसाठी जर त्यांनी बँकेमधून कर्ज घेतलं तर त्या कर्जाचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ त्या ठिकाणी दिलं जाईल. लाभार्थी आणि बँकर्समध्ये एक चांगलं म्हणतात ना की वातावरण निर्माण व्हावं, कारण प्रत्येक बँकेला काय वाटतं की मी जर कर्ज दिलं तर कर्ज परतफेड झाली पाहिजे आणि कर्जावरचं व्याजही मला मिळालं पाहिजे, आणि म्हणून काही राष्ट्रीयकृत बँका स्वतःहून पुढे आल्या. त्यामध्ये बँक ऑफ इंडियाने महामंडळाच्या बरोबर एक एमयूयू त्या ठिकाणी साईन केला आणि त्या एमयूच्या माध्यमातून बँक ऑफ इंडियाच्या आता कुठल्याही महाराष्ट्राच्या शाखेमध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी त्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी महामंडळाचा लाभार्थी त्या ठिकाणी कर्ज घेऊ शकतो.